नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रणिता फॅशन डिझायनर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत. मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या खूप ट्रेंडमध्ये असलेली लटकन ब्लाऊज डिझाईन बघणार आहोत. मैत्रिणींनो, तुम्हाला ही ब्लाऊज डिझाईन शिकायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा मैत्रिणींनो, ही डिझाईन बनवण्यासाठी आपण इथे गळा रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच आणि गळा उंची घेतलेली आहे 11 इंच. तर गळा उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. तर बघा इथे मी पान गळ्याचा आकार टाकून घेतलेला आहे आणि आता इथे हा आपण कट करून घेतलेला आहे. आता हा गळा आपण फक्त अस्तरवर कट केलेला आहे. ब्लाऊजचा मेन कपडा आहे तो आता इथे ठेवून घ्यायचा आहे. ब्लाऊजचा मेन कपडा सरळ ठेवून घेऊन त्यावर आपल्याला अस्तर ठेवून घ्यायचा आहे. कमरेच्या साईडने, शोल्डरच्या साईडने व्यवस्थित असा अस्तर ठेवून आपल्याला एक शिलाई टाकून घ्यायची आहे. शिलाई टाकताना आपल्याला इथे एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून शिलाई टाकून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग छान येईल यासाठी. तर बघा, ब्लाऊजचा मेन कपडा आणि अस्तरचा कपडा दोन्ही व्यवस्थित ठेवून आपण इथे शिलाई टाकून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला गळ्याच्या साईडने शिलाई टाकून घ्यायची आहे. आपण इथे कुठेही कॅनव्हास पेपर न वापरता सुंदर अशी डिझाईन बनवणार आहोत. तर इथे शोल्डरला आपण टाचपिन लावून घेतलेली आहे, जेणेकरून आपल्याला शिलाई टाकताना कपडा घसरणार नाही यासाठी. आता इथे जिथे कोण आहे तिथे आपल्याला मशीन थांबवून घ्यायची आहे. कपडा फिरवून शिलाई टाकून घ्यायची आहे, जेणेकरून आपला जो कोण आहे तो अगदी व्यवस्थित येईल. आता बघा, इथे शिलाई टाकून झालेली आहे. मध्ये जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर बघा, इथे एक्स्ट्राचा कपडा आपण कट करून घेतलाय. त्यानंतर इथे छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत. कट दिल्याने गळ्याला फिनिशिंग छान येते, त्यासाठी कट देणं खूप महत्वाचं आहे. तर बघा, सर्व बाजूने आपल्याला इथे कट द्यायचे आहेत. कट देताना एक्स्ट्राचा कट जाणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे. आता आपल्याला हा कपडा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पलटवून घ्यायचा आहे. कपडा पलटवून झाल्यावर आपल्याला अस्तरचा कपडा आणि ब्लाऊजचा मेन कपडा दोन्ही व्यवस्थित करून घ्यायचे आहे आणि त्यावर आपल्याला इथे दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. तर बघा, एकसारखीच इथे दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. दाब शिलाई देताना अस्तरचा कपडा बाहेर येणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे. मैत्रिणींनो, आपण ब्लाऊज शिवताना ब्लाऊजला फिनिशिंग खूप महत्त्वाची असते. त्यासाठी आपल्याला शिलाई टाकताना कुठेही कपडा दुमडणार नाही किंवा कपड्याला कुठेही झोळ येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. बघा, फिनिशिंग सहित आपली इथे शिलाई टाकून झालेली आहे. आता लगेच इथे कमरेच्या साईडने ही शिलाई टाकून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला वेगळी कमरपट्टी लावायची गरज पडत नाही. गळा आणि कमरपट्टी दोन्ही एकदाच तयार होतं. तर बघा मैत्रिणींनो, अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये आपण गळा आणि कमरपट्टी दोन्ही तयार केलेला आहे. तर आता इथे आपल्याला साईडने शिलाई टाकून अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे. अस्तर फिटिंग करताना कपड्याला कुठेही झोळ येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. अगदी कडेकडेने आणि कपडा व्यवस्थित करून आपल्याला इथे अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे. तर बघा, एका बाजूने झालेलं आहे. लगेच आपल्याला इथे दुसऱ्याही बाजूने अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे. अस्तर फिटिंग करून झाल्यावर एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे. आपण ब्लाऊज कट करताना ब्लाऊज अस्तरवर परफेक्ट माप काढलेला असतो आणि ब्लाऊजचा जो मेन कपडा असतो तो एक्स्ट्राचा ठेवलेला असतो. अस्तर फिटिंग करून झाल्यावर आपल्याला तो एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता, आपण इथे अस्तर फिटिंग करूनही झालेलं आहे. आता इथे कमरेच्या साईडने आपल्याला टक्स टाकून घ्यायचे आहेत. अर्धा इंच आणि वर निमुळता असा इथे टक्स टाकून घ्यायचा आहे. शोल्डरचा सेंटर पॉइंट घेऊन आपल्याला इथे टक्स टाकून घ्यायचा आहे. तर बघू शकता, इथे आपले दोन्ही टक्स टाकून झालेले आहे आणि आपला इथे गळा रेडी झालेला आहे. आता आपल्याला इथे डिझाईन तयार करण्यासाठी आपल्याला इथे एक्स्ट्राचा कपडा लागणार आहे आणि ह्या कपड्यामधून आपण लटकन तयार करून घेणार आहोत. तर बघा, हे चौकोन आपण 4x4 चे तयार करून घेतलेले आहेत आणि सर्व चौकोन आपल्याला एकसारखेच कट करून घ्यायचे आहेत. तर बघा, आता आपल्याला लागणार आहे पायपिंग. तर इथे मी रेडीमेड पायपिंगचाच वापर करून घेणार आहोत. तर त्यासाठी ही जी पायपिंग आहे तर त्या पायपिंगला आपल्याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत. कट दिल्याने ही पायपिंग फिनिशिंग सहित व्यवस्थित बसते. तर त्यासाठी ही ट्रिक तुम्ही नक्की वापरा. मैत्रिणींनो, आपण व्हिडिओ पाहताना व्हिडिओ पूर्ण आणि काळजीपूर्वक पहा, जेणेकरून मध्ये छोट्या छोट्या ट्रिक आणि टिप्स सांगत असते. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, इथे आपल्याला एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून ही पायपिंग लावून घ्यायची आहे. तर बघू शकता, ही पायपिंग लावल्याने आपल्या गळ्याला सुंदर असा लुक आलेला आहे.
जिथे कोण आहे तिथे आपल्याला मशीन थांबवून घ्यायची आहे. कपडा फिरवून नंतर आपल्याला पुन्हा शिलाई टाकून घ्यायची आहे. तर जिथे कोण आहे तिथे ह्या पद्धतीने शिलाई टाकून घ्यायची किंवा तिथे एक प्लेट टाकून घ्यायची. तर बघू शकता इथे आपली शिलाई सुद्धा टाकून झालेली आहे. आता जी एक्स्ट्राची पाइपिंग आहे ती आपल्याला इथे कट करून घ्यायची आहे. तर बघा आपल्या गळ्याला इथे पाइपिंगही लावून झालेली आहे. आता आपण जे पॅच लावून घेणार आहोत तर तो पॅच आपण इथे तयार करून घेऊया. तर बघा पॅच साठी आपण इथे एक कपडा घेतलेला आहे. तर हा कपडा आपल्याला रुंदीला तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. तर आपल्याला लांबीला इथे 8 ते 10 इंच असा कपडा घ्यायचा आहे. तर बघा दोन्ही साईडने शिलाई टाकून घेतलेली आहे. एक्स्ट्राचा कपडा कट करून घेतलाय आणि हा कपडा पलटवून घ्यायचा आहे. तर बघा हा कपडा पलटवून झाल्याने आपल्याला साईडने इथे पाइपिंग लावून घ्यायची आहे. तर बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अस्तर आणि मेन कपडा दोन्ही व्यवस्थित करून घ्यायचे आहेत. आणि आता इथे आपण पाइपिंग लावून घेऊयात. पाइपिंग लावल्याने ह्या पॅचला सुंदर असा लुक येतो. तर बघा ह्या पद्धतीने पाइपिंग लावून घ्या. तर बघू शकता एक साइडने आपली पाइपिंग लावून झालेली आहे. तर हा कपडा आपल्याला थोडासा रुंद वाटतोय तर त्यासाठी आपण इथे एक फोल्ड करून शिलाई टाकून घेऊया. आणि हा थोडासा कपडा कमी केलेला आहे. साधारण आपण 2 इंचाची इथे पट्टी घेतलेली आहे. आता दुसऱ्याही साइडने आपल्याला इथे पाइपिंग लावून घ्यायची आहे. तर तुमच्याकडे रेडीमेड पाइपिंग नसेल तर तुम्ही कपड्याची ही पाइपिंग इथे लावू शकता. तर बघा इथे आपला पॅच तयार झालेला आहे. आता आपल्याला लटकन तयार करून घ्यायचे आहे. तर बघा इथे लटकन तयार करण्यासाठी आपण त्रिकोणी कपडा हा फोल्ड करून घेतलेला आहे आणि शिलाई टाकून घेतलेली आहे. तर बघू शकता सुंदर असं आपल्या इथे लटकन तयार केलेलं आहे. आता इथे आपल्याला काडीच्या सहाय्याने आपल्याला हे टोक काढून घ्यायचं आहे. तर बघा आपण इथे दुसरंही लटकन तयार एक त्रिकोण केला आणि इथे या पद्धतीने असं फोल्ड करून घेतलेलं आहे आणि शिलाई टाकून घेतलेली आहे. बघू शकता आपल्या इथे दुसरंही लटकन इथे आपण तयार करून घेतलेलं आहे. आता ह्याच पद्धतीने आपल्याला 4 ते 5 असे लटकन तयार करून घ्यायचे आहेत. तर बघा इथे सर्व लटकनच्या आपल्याला एकसारखी साईज करून घ्यायची आहे आणि वरच्या साईडने आपल्याला इथे काडीच्या साहाय्याने थोडंसं टोक करून घ्यायचं आहे. तर बघा आता हे लटकन थोडंसं मोठं वाटतंय तर आपण याला शिलाई टाकून थोडंसं आपण छोटं करून घेतलेलं आहे. तर बघा ह्या पद्धतीने आपल्याला इथे हे लटकनही पलटवून घ्यायचं आहे. तर बघा ह्या पद्धतीने सर्व लटकन आपल्याला इथे तयार करून घ्यायचे आहे. तर बघा इथे आपण 4-5 लटकन तयार केलेले आहेत. त्यासाठी आपल्याला इथे लागणार आहेत मणी आणि सुई दोरा. आता सुई दोरा आपण घेतलेला आहे. त्याला 1-2 टाके टाकून घेतलेले आहेत. त्यानंतर आपण 2 मणी टाकलेले आहेत. पुन्हा एक रेड कलरचा मणी, पुन्हा 2 मणी असे टाकून घेतलेले आहेत. आणि आता इथे आपल्याला एकसारखेच अंतरावर इथे हे लटकन लावून घ्यायचे आहे. तर बघा इथे आपल्याला 7 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे आणि मध्ये 1.5 इंचावर असे आपण इथे लावून घेऊयात किंवा 1-1 इंचावर लावले तरीही चालतात. तर तुमच्याकडे जेवढे लटकन आहेत तेवढं अंतर ठेवून तुम्ही हे लटकन लावून घेऊ शकता. तर बघा इथे मार्किंग करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला इथे लटकन लावून घ्यायचे आहे. तर बघा ह्या पद्धतीने आपल्याला लटकन लावून घ्यायचे आहे. 2-3 इथे टाके टाकून घ्यायचे आहेत जेणेकरून हे लटकन निसटणार नाहीत यासाठी. तर बघा मैत्रिणींनो ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा एक लटकन आपलं लावून झालेलं आहे. आता लगेच इथे दोऱ्याला गाठ टाकून घ्यायची आहे आणि आपल्याला दुसरं लटकन ओवून घ्यायचं आहे आणि लगेच एक आपल्याला फासा टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला मणी टाकून घ्यायचे आहे. तर बघा आता इथे आपण दुसरंही लटकन लावून घेऊया. तर बघा मैत्रिणींनो ही डिझाईन काठपदर साडी किंवा डिझायनर साडीलाही सुंदर असा लुक देणारी आणि सध्या खूप ट्रेंडमध्ये डिझाईन आहे. तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा. तुम्हाला ही डिझाईन नक्कीच आवडेल. तर बघा आता इथे आपण दुसरंही लटकन लावून झालेले आहे. आता ह्याच पद्धतीने आपल्याला सर्व लटकन लावून घ्यायचे आहेत. तर बघा एकसारखेच आपण इथे लटकन लावून घेतलेले आहेत.
मणी टाकल्यामुळे आपल्या लटकनची जी साईज आहे तर ती एकसारखीच साईज येते. तर त्यासाठी लटकनला मणी लावणं खूप गरजेचं आहे. मण्यामुळे अजूनच सुंदर असा लुक येतो. तर बघा आपला जो पॅच आहे तर तो पॅच आपण इथे रेडी करून ठेवलेला आहे आणि गळाही आपला रेडी झालेला आहे. तर हा पॅच आपल्याला गळ्याला लावून घ्यायचा आहे. तर बघा इथे पानगळ्याला ह्या पद्धतीने आपल्याला हा पॅच लावून घ्यायचा आहे आणि वरून खाली 3 ते 4 इंचावर आपल्याला मार्किंग करून हा पॅच लावून घ्यायचा आहे. तर हा पॅच गोल गळ्यावर, मटका गळ्यावर सुंदर असा लूक देतो. तर इथे मी पानगळा घेतलेला आहे. तर कस्टमरला पानगळाच पाहिजे होता. तर त्यासाठी इथे मी पानगळा घेतलेला आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कोणताही गळा घेऊ शकता. गळा घेताना थोडासा डीप गळा घ्यायचा जेणेकरून लूक छान येईल आणि बघू शकता आपला गळा रेडी झालेला आहे.